स्टार 9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहत आहात स्टार 9 मराठी न्यूज आणि आता पाहूया सध्याच्या घडामोडी। आणि आता इथून पुढची आंदोलनाची भूमिका काय राहणार? हे पण आंदोलक पहिल्यापासून एका भूमिकेवरती ठाम आहेत की घटनास्थळाला जिल्हाधिकारी, पालकमंत्री किंवा वनमंत्री यांनी भेट द्यावी। परंतु फोनवर देखील वनमंत्र्यांशी बोलणं झालं, त्यांनी येण्याची असमर्थता दाखवलेली आहे। या गेल्या 20 दिवसामध्ये ज्या 3 घटना घडल्या त्यांना कळल्यानंतर देखील ते देखील आले नाहीत, जिल्हाधिकारी देखील स्पॉटवरती आले नाहीत, पालकमंत्री देखील आलेले नाहीत। त्यामुळे जनतेच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत। अंत्यविधी देखील काल 3:30 वाजता दुपारी घटना घडली, अद्याप तो केलेला नाही। परंतु आम्ही माणुसकीच्या भावनेमधून आता त्या मुलाचं, रोहनचं कुटुंबीय देखील इथं सर्व आई वडील इथं आहेत, त्यांना आम्ही आता विनंती केली आहे की सकाळी आपण 7 वाजता तो अंत्यविधी पिंपरखेड येथे करण्यात यावा। आणि बाकीच्या आंदोलकांनी ठरवलेले का आपण जोपर्यंत आपल्या मागण्या त्या पूर्ण होत नाही, कारण जी शूट करण्याकरता जी टीम आलेली आहे बिबट्याला नरभक्षक, आज सकाळी 11 वाजता आली, 12 तासात अजून काही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली नाहीत, त्यांचे काही शूटर येणे बाकी आहेत। CCF देखील इथं आलेले होते। आता विषय असा आहे की जनतेचा जो प्रक्षोभ आहे की कुठल्याही प्रकारे मंत्र्यांना याच्याशी घेणं देणं नाही असं ते दाखवत आहेत। आणि जिल्हाधिकारी म्हटले मी उद्या दुपारच्या वेळी तिथं येतो। ठीक आहे, आता निर्णय सर्वांचा आमचा ठरलेला आहे की आपण जोपर्यंत बिबटे तिथं शूट झालेले आपल्याला दिसत नाहीत पिंपरखेड गावामध्ये, जांबूतमध्ये, आणि जिल्हाधिकारी तिथं भेट देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन हे चालू ठेवायचं। आणि आता लोकांना अपेक्षा देखील राहिलेली नाही की हे राज्यामधलं जे सरकार आहे हे जनतेच्या हिताचं नाही, तर यांना जनतेचं काही सामान्य माणसाचं घेणं देणं त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो। जिल्हाधिकारी आता येवो आता न येवो, आमचा लढा हा आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालू ठेवणार आहोत। तुम्ही आंदोलकांना आव्हान काय करा? नाही, आंदोलकांशी आम्ही चर्चा केली आणि आंदोलकांना एवढंच आता आमचं आव्हान आहे का आत्तापर्यंतचं आंदोलन हे आपलं शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी झालेलं आहे, की कुठलाही त्रास ना पोलिसला त्या ठिकाणी झाला, ना प्रशासकीय कोणत्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी झाला, ना कुठल्या शासकीय याला लोकांमुळं काही इजा वगैरे तिथं झाली। ज्या पद्धतीनं आम्ही रस्त्यावरती बसलेलो तसंच रस्त्यावरती शांतपणे बसून राहणार आहोत। वनमंत्री, पालकमंत्री आणि कलेक्टर या तिघांपैकी कुणालाही वेळ भेटत नाही, याच्या पाठीमागे काही राजकारण होते का? काय आता हे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजेत, पण तुमच्या मनात जशी पाल चुकचुकली तशी जनतेच्या मनात पाल चुकचुकते का याच्यामागे काहीतरी गौड बांगाला असू शकतं। कारण हे आंदोलन होण्याच्या अगोदरच या तालुक्याच्या आमदारांनी 3 दिवसापूर्वी जे वक्तव्य केलं की आंदोलन करून बिबट्याचा प्रश्न काय त्या ठिकाणी सुटणार आहे, कमी बिबटे इथं तालुक्यामध्ये सोडलेले आहेत। त्यामुळं असं वक्तव्य त्यांना शोभत नाही। लोकांनी त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे। आज देखील काही लोक त्यांनी आंदोलनामध्ये घुसवली होती आणि दुपारी त्यांनी हे आंदोलन वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जनतेने त्यांना त्या ठिकाणी काय सांगायचं ते दुपारी सांगितलेलं आहे। विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार शरददादा सोनवणे हे आता आंदोलनस्थळी नाही आहेत, तर ते तुमच्या आंदोलनासोबत राहणार आहेत का पुढच्या काळात आणि त्यांची भूमिका काय आहे? त्यांची भूमिका आमच्या सोबतच आहे। रात्री देखील आमदार शरददादा सोनवणे 12 वाजता आले होते, आज देखील ते आले। खासदार देखील दुपारपासून आत्तापर्यंत 10-10:30 वाजेपर्यंत इथं उपस्थित होते। वनमंत्र्यांनी मला एक पत्र दिलं की तुम्ही उद्या मिटिंगला त्या ठिकाणी या, परंतु आमची मागणी आहे का तुम्हाला फील्डवरती जिथं घटना घडते तिथलं काही माहीत नाही आणि तुम्ही काय नुसतं आमचं ऐकून घेणार का? तुम्ही या आणि प्रत्यक्ष पाहणी करा। त्यामुळे शरददादांनी ठरवले, अमोल कोल्हे साहेबांनी ठरवले आणि मी देखील ठरवलेले का उद्याच्या मिटिंगला मंत्रालयात जायचं नाही। आता आंदोलनस्थळी किती लोक असतील? आता काय तुम्ही कॅमेरा फिरवा इथं, आता काय काउंटिंग नाही, पण हजारोच्या संख्येने लोक रात्रीची देखील महिलांसह इथं उपस्थित आहे। आणि
उद्या आंदोलनाची दिशा काय राहणार आहे, म्हणजे तुम्ही कधी आंदोलन? नाही, आता असं आहे की आता तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हालाही माहीत नाही, मीडियाच्या माध्यमातून हे सगळं देशभर परदेशात पण त्या ठिकाणी जाते लोक पाहत आहेत. आणि ज्यावेळी आपल्यासाठी म्हणजे हा प्रश्न काही एकट्या गावापुरता नाही, हा प्रश्न जवळपास आता पुणे जिल्ह्यातला उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याने भेटलेला आहे. त्यामुळं आपल्याकरता प्रत्येकाकरता ज्यावेळी हे आंदोलक इथं रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यामुळं आम्हाला विश्वास आहे का उद्या हे सगळं पाहिल्यानंतर मोठ्या संख्येने इथं आंदोलकाला पाठिंबा देण्याकरता लोक रस्त्यावर येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. माझं काढताय का? हो माझं